ठाण्यामध्ये भाजपकडून शिवसेनेला आव्हान देण्याची तयारी सुरू आहे का असा सवाल आता उपस्थित केला जातो। कारण ठाण्यामध्ये सुद्धा ओनली भाजप करायचे असं वक्तव्य गणेश नाईकांनी केलंय। तर आमदार केळकर आणि डावखरे यांच्या मनातही तीच इच्छा आहे असं नाईक म्हणाले। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात भाजपकडून शिवसेनेला आव्हान देण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे। ठाण्यातही ओनली भाजप करायचंय। आमदार गणेश नाईक यांनी ठाण्यामध्ये हे वक्तव्य केलंय। आमदार केळकर आणि डावखरेंच्या मनातही तीच इच्छा असल्याचंही गणेश नाईकांनी म्हटलंय। 20 वर्ष की महापालिका गणेश नाईकच्या नेतृत्वाखाली लढली गेली, जिंकली गेली। नो पार्टनर, ओनली शिवसेना त्याला ओनली शिवसेना, ज्याला राष्ट्रवादी ओनली राष्ट्रवादी, भाजपमध्ये गेले तर ओनली भाजप आणि आता भविष्यकाळात भाजप आणि भाजप। संजय केळकरांशी बोललो मी, निरंजन डावखरेंशी बोललो, त्यांच्या मनात इच्छा आहे। बैठका घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि त्यांनी ठाण्यात बैठक घेतली तर आम्ही नवी मुंबईत बैठक घेऊ असा इशारा गोगावलेंनी दिलाय। महायुतीच्या सर्व मंत्र्यांनी राज्यात जनता दरबार घेतली पाहिजेत। नाईकांच्या विधानानंतर बावनकुळेंची ही प्रतिक्रिया आहे। त्यांनी ठाण्यामध्ये घेतलं तर काय वावगं नाही, त्यांचाही पक्ष आहे तिथं, आमचा नवी मुंबईला आहे, आम्ही तिकडे घेऊ। माझं काय म्हणणं आहे, माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्याही मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी राज्यामध्ये जाऊन जनता दरबार घेतले पाहिजे। अजितदादाच्याही मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी घेतले पाहिजे। शेवटी या राज्यातला मंत्री राज्याचा मंत्री असतो, तो कुठल्याही जिल्ह्यात जाऊन कोणताही जनता दरबार घेऊ शकतो। शिंदेंनीही नवी मुंबईत जावं पण ते रुसून बसलेत। नाईकांच्या विधानानंतर राऊतांचा हा शिंदेंना टोला आहे। बाळासाहेबांचा ठाणे बालेकिल्ला शिंदेंच्या नेतृत्वात तसाच राहील। राऊतांनी आमच्यात नाक खुपसू नये असं उत्तर शंभूराज देसाईंनी दिलंय। एक मंत्री म्हणून त्यांना तो अधिकार आहे आपापल्या मतदारसंघात किंवा जिल्ह्यामध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्याचा। त्याच्यामध्ये मला काही चुकीचं असं वाटत नाही। एकनाथ शिंदेंनी फिरावं, नवी मुंबईत जावं, तेही मंत्री आहेत, तिथे महानगरपालिका आहे, पण ते रुसून बसलंच असं कळलं मला। नेहमीच धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचा, वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराचा आजपर्यंत बालेकिल्ला राहिलेला आहे। त्यामुळे ठाणे जिल्हा हा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालीच शिवसेनेचा बालेकिल्ला कायम राहील। संजय राऊतांनी आमच्यात नाक खुपसायची गरज नाही।